नमस्कार. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला 12 वाजता आम्ही इन्व्हिटेशन पाठवलं, आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आधीच्या पत्रकार परिषदेप्रमाणे माननीय आयुक्त आपल्याशी आधी संवाद साधतील, त्यानंतर प्रश्न उत्तर होतील. फक्त प्रश्न उत्तर एकेकाने जर विचारलं तर बरं होईल. मागच्या वेळेस कोण काय विचारत होतं हे लक्षात येत नव्हतं, त्याच्यामुळे आपल्यालाही व्यवस्थित विचारता येईल आणि उत्तरही व्यवस्थित देता येतील. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की एकेकाने विचारा. हा, ते करणार आहे. हो, हिंदी आणि इंग्रजी दोन्ही. हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला शेड्यूल आणि थोडक्यात माहिती सांगितली. सुरेश काकाणी, उपायुक्त राजेंद्र पाटील, उपसचिव सूर्यकृष्णमूर्ती उपस्थित आहेत. आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना मी विनंती करतो की यांनी पालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे. त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती. 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती. जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागते. या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील. जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो ॲक्सेप्ट केला जाईल. मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील. स्त्री मतदार 1,66,79,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील. या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील, बॅलेट युनिट 87,916 असतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील, बॅलेट युनिट 22,698 असतील. या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला
असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत. आणि 1 जुलै 2025ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे. आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत. मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते संमेलित करण्याचे अधिकार असतील. या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे. आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारामध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही. काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्याची ओळख पटवल्या जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत. उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः 11 लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते. तर 7% त्या यादीपैकी 7% फक्त ॲक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले. थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. मतदारसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ई-पिक क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं नाव, त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे iOS प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे. मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामध्ये तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी आहे, सावलीची सुविधा आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, या सुविधा उपलब्ध आहे. काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सुरक्षा कर्मचारी याशिवाय या निवडणुकीसाठी 1,96,605 इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही. या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे. महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे.
ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे. आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत. एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख. आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय. दोघांसाठी डेट्स जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक
मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. आता हीच माहिती मी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मी हिंदीमध्ये आपल्याला देतो आहे. राज्य की बृहन्मुंबई महानगर पालिका सहित 29 महानगर पालिका का चुनाव कार्यक्रम मैं घोषित कर रहा हूं. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. चुनाव की तारीख 15 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. मतगणना 16 जनवरी 2026. Now I will tell this election program in English. I am declaring the election schedule of 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Withdrawal of candidature 2nd January 2026. Withdrawal of candidature 2nd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Date of poll 15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026. Counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. आरोप अंतिम मतदाराचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु अद्याप देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाहीये किंवा ज्या प्रिंटआउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप देखील दिला जात नाहीये. मुंबई महापालिकेचे बालमोहर सांगतायत, त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंटआउट आता लगेच देऊ नका. पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंटआउट मध्ये काही घोळ असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड का करतायत असं एक फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता. तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे.
प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. सर्व नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ऍक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉलचा जो पिरियड आहे तो विड्रॉलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ते फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अॅनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड वेळ दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7 ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलली लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं मत काय? मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17(ब) प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवला आणि सकाळी 7 ला मतदान. जो ब्रीथिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही, ब्रीथिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या ज्या संबंधित जे कायदे आहेत संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे. 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते. फाइनल वोटिंग लिस्ट पब्लिश होने वाला था, अगर इसके बाद भी डुप्लीकेट वोटर्स या एक वोट से दूसरे वोट में वोटर्स पाए जाते हैं तो वो प्रोसेस होगा क्या? वो करेक्शन होता है? नहीं, देखो इसमें आज एक्चुअली फाइनल वोटर लिस्ट भी हो गई तो भी मतदान केंद्र की जो लिस्ट है मतदान केंद्र की लिस्ट है ये 20 दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होंगी और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो 27 दिसंबर को होंगी. 27 उसकी डेट 27 दिसंबर है. तो ये जो दुबार मतदार है दुबार मतदार एक्चुअली उसमें अगर दुबार मतदार नहीं है
तो उसका जो डबल स्टार जो है, तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम 27 दिसंबर तक कर सकते हैं। 27 दिसंबर, और 27 दिसंबर के बाद भी अगर दोबारा मतदार अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दोबारा नहीं है, तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोल रोल जाएगा, उसको मार्क कॉपी ऑफ इलेक्ट्रोल रोल है, उसमें हम उसमें रिकॉर्ड करेंगे। अचानक नोटिफिकेशन काढण्याची परंपरा जी आहे ती नगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली. खास करून डमी उमेदवाराच्या संदर्भात एकच सूचक असताना आणि तुम्ही कॉलम एकचाच दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही 5 सूचक पाहिजे. ते अचानक जे नोटिफिकेशन हे आहे ती यावेळी खंडित होणार आहे का? आणि अचानक नोटिफिकेशन काढणे म्हणजे या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते, क्लॅरिफिकेशन ॲक्च्युली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं, त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचं जे इन्फरन्स आहे, ते इन्फरन्सप्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं होतं. या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्याला पर्यायी उमेदवार, राजकीय पक्षांशी 2 दिवसाआधीच बैठक झालेली आहे. त्यांना जी रूल्स आहे ते रूल्स आम्ही समजून सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही. एक मिनिट त्यांचं राहू द्या. उदयजी विरोधी पक्षांनी उदय मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात अनेकदा तुमच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. अशा सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणूक आयोगानं समाधान केलं आहे का? आणि आज पत्रकार परिषदेतून तुम्ही आश्वस्त करू शकता का या राजकीय पक्षांना की हे सगळे मतदार याद्यांमधले घोळ मिटवण्यात आलेले आहेत? राजकीय पक्षांची बैठक मी निवडणूक घोषित करण्यापूर्वी केली. त्यासाठीच मी राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करूनच ही निवडणूक घोषित केलेली आहे. त्यांना दुबार मतदारांबाबत माहिती दिली. त्यांना वोटर सर्च बाबत अनेक शंका कुशंका होत्या, त्यासुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला. वोटर सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली. मताधिकार ॲप त्यांना दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुबार मतदारांची जी टूल्स डेव्हलप केलं आहे, ते टूलसुद्धा त्यांना दाखवलं. त्या टूल्सबद्दल पण ते पूर्ण समाधानी झालेले आहे. आणि हे टूल इतरसुद्धा महानगरपालिकांमधून वापरा, अशा प्रकारचं रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे. आणि इतर महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्याकडे टूल डेव्हलप केलेला आहे. आणि या टूलच्या माध्यमाने दुबार मतदार जे आहेत, टोटल दुबार मतदार ॲक्च्युअल जे दुबार आहेत ते फक्त 5% ते 20%च आढळून आले. जास्तीत जास्त 20%, कमीत कमी 5%. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते फक्त 7% आढळून आलेले आहे. एक शेवटचा यांचा याचं आरक्षण देखील 50% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुन्हा त्या कोर्टातून कुठला त्रास होऊ शकतो का? आणि त्यासाठी पुन्हा काही प्रक्रिया करावी लागणार आहे? यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल, तरी त्यांच्या निवडणुका तत्काळ कंडक्ट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. आणि या सर्व निवडणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील. एक मिनिट त्यांचं राहू द्या. वोट चोरी हुई है विधानसभा चुनाव में, इस टाइम पे भी विपक्ष जो लगातार ये आरोप लगा रहा है कि कहीं ना कहीं जो इलेक्शन यादी है उसके अंदर कहीं ना कहीं घोटाला है और उसके अंदर पूरी क्लियरेशन के बाद ही कहीं ना कहीं चुनाव किया जाए. तो क्या पूरी चीज प्रक्रिया जो है पूरी कर ली गई है? देखिए, ये जो एक्चुअली जो वोटर लिस्ट जो है, वोटर लिस्ट हम 1 जुलाई 2025 की जो वोटर लिस्ट है, वो एक्चुअली इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की जो वोटर लिस्ट है वही हम यूज कर रहे हैं. इसमें अभी दुबार मतदार को हमने आइडेंटिफाई किया, उसके ऊपर कार्यवाही चालू है. और इसमें और एक ऐसी आपत्ति है कि एक्चुअली जैसे नवी मुंबई महानगर पालिका में एक ऐसा हमको इसमें रिप्रेजेंटेशन आया था कि महापालिका आयुक्त के घर में 150 मतदार दिखाई दिए. लेकिन एक्चुअली उसमें हमने उसका इन्वेस्टिगेशन किया. उसमें ऐसा है कि वहाँ पे जो सेक्शन एड्रेस है, वो सेक्शन एड्रेस एक्चुअली वो एक्चुअल वोटर का एड्रेस नहीं होता है. सेक्शन एड्रेस एक लैंडमार्क टाइप का होता है. उसमें 2-3 लैंडमार्क ऐसे उसमें मेंशन होता है और वो एक्चुअली सेक्शन एड्रेस के अगेंस्ट में वो 150 मतदार उसमें निकले थे. यानी ऐसा नहीं कि हर मतदार का जो एड्रेस है वो महानगर पालिका आयुक्त का निवास स्थान, ऐसे नहीं था.
वो एक है। दूसरा ऐसा उसमें और एक एक्चुअली उसमें रिप्रेजेंटेशन आया था कि वहाँ पे नवी मुंबई महापालिका में टॉयलेट में एक्चुअली 10 मतदार दिखाई दिए है, लेकिन एक्चुअली वो जो टॉयलेट की जो बिल्डिंग थी, टॉयलेट की बिल्डिंग के ऊपर फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर वहाँ पे एक्चुअली लोग रहते थे और वहाँ पे तब वो रजिस्ट्रेशन हुए थे, और इसके कारण वो एक्चुअली टॉयलेट का एड्रेस वो टॉयलेट के ऊपर रहते थे फर्स्ट और सेकंड फ्लोर, बाद में वो वहाँ से निकल गए। तो ऐसा एक मिनिट बाकीच्यांना पण थोडंसं विचारू द्या, थोडंसं द्या थांबा. आई थिंक दिस साइड विल टेक। सर सरकारी अफसर जो होते हैं जो आपकी रियाद दी गई है उससे ज्यादा भी समय तक टिके रहते हैं। चुनाव का जब ऐलान होता है तो इंटरनल ट्रांसफर होता है, घूम फिर के वो तो वही रहते हैं। तो क्या ये ईमानदारी से ये चीज पर अमल किया जा रहा है कि आपने जो गाइडलाइंस उन अफसरों की नियुक्ति को लेकर बनाई है? नहीं, अफसर के नियुक्ति के लिए गाइडलाइंस है, और एक्चुअली जो अफसर उसको जो 5 साल हो गया है या कुछ केस में 3 साल, कुछ केस में 5 साल, तो उनको वहाँ पे हमने तबादला करने का पॉलिसी है, और उसके अनुसार राज्य सरकार ने उनका तबादला किया है। तुम्ही राष्ट्रीय पक्षाला एबी फॉर्म दिलेला आहे, त्या एबी फॉर्म मध्ये जे नमुने आहेत त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की कुठल्याही महापालिकामध्ये थेट महापौर पदाची निवडणूक नाही, परंतु आता तुम्ही जे एबी फॉर्मचं नमुने दिले गेलेलं आहे त्यामध्ये थेट महापौर म्हणजे महापौर पदासाठीच देखील नाव लिहिलेलं आहे. नहीं त्या अशा चुका ज्या आहेत त्या दिसून तो येत हे आहेत. चुका नाही आहे, कारण की हे जे सर्व नियम अधिनियम राज्य शासन, आता याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये कधी नगराध्यक्ष पद असते, कधी निघून जाते, त्याच्यामध्ये हे बदल होत राहतात, आणि तसंच म्हणजे महापौर पद जे आहे ते कधी डायरेक्ट इलेक्शन होईल, कधी होणार नाही, आणि त्याच्यामुळे तो जो नमुना जो आहे तो यथास्थिती महापौर जर असेल तर तो महापौरासाठी वापरला जाईल, कारण की हे जे नियम अधिनियम हे आमच्या हातामध्ये नाही आहे, हे ॲक्च्युली राज्य सरकार. आता नगराध्यक्षाच्या बाबतीत कधी नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक होत होती, कधी नगराध्यक्ष ॲक्च्युली त्यानंतर इनडायरेक्ट त्याचे इलेक्शन होत होतं, आणि त्याच्यामुळे फॉर्मॅट जे आहे ते फॉर्मॅट आपले युनिफॉर्म असायला पाहिजे, एकच फॉर्मॅट असायला पाहिजे, त्याच्यामुळे ती प्रोव्हिजन केलेली आहे. इकडे थांबा. एकच मिनिट यांना बोला. हां मैंने आपको बताया डुप्लीकेट वोटर जो है, डुप्लीकेट नहीं, दुबार वोटर जो है, यानी संभाव्य दुबार ऑन एंड अराउंड 15 लाख है, ऑन एंड अराउंड 15 लाख, उसमें से ये 15 लाख ऑल ओवर महाराष्ट्र की फिगर बताओ, उसमें से मुंबई का जो है, मुंबई का 11.5 लाख अकेला मुंबई का है, और उसमें 11.5 लाख में मुंबई ने जो एक्सरसाइज किया है उसमें वो एक्सरसाइज में उनको ऐसा दिखाई दिया है कि एक्चुअल दुबार जो है वो सिर्फ 70,000 to 80,000 है. सर 21 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार? आणि दुसरं, यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हाला नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका ॲक्च्युली मोस्टली 90% आम्ही घेतलेल्या आहेत. आता 10% शिल्लक आहेत, ते आपण 20 तारखेला घेणार आहे आणि 21 तारखेला निकाल लागणार आहे. सेकंड एक मिनिट लेट मी कंप्लीट. सेकंड, महानगरपालिकेचं जे आहे, महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं आहे, ते सुद्धा 31 जानेवारीच्या आधी होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या. आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे. आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात, ज्याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो. नगरपरिषद नगरपंचायतमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे. जिल्हा परिषदमध्ये एक गटासाठी आणि 1 गणासाठी, आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते. आणि आता ज्या जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे, या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे, आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत, आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते. त्याचं नियोजन आम्ही करतोय. एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर
आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही 31 घोषित जानेवारी करू शक्य आहे. आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल पुढच्या फेर वेळेस. निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे आता जी घोषित केली त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशन मध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युली मतमोजणी जी आहे ती मतमोजणी आपली सुरू असते आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचं आपण पोलिंग घेतो. सर ये सभी 29 कॉर्पोरेशन अभी भी लिस्ट फाइनल कर रही है, तो ऐसे में आपको लगता नहीं कि इलेक्शन आज ही अनाउंस कर देना है जल्दबाजी? नहीं, एक्चुअली ये जो अंतिम मतदार यादी है सभी 29 महानगर पालिका की फाइनल हो गई है और उसके बाद में भी 27 तारीख तक 27 दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है वो पोलिंग स्टेशन वाइज यादी ये फायनल हो जाएंगे. नगरपालिका निवडणुकामध्ये पैशाचा भरमसाठ वापर झाल्याचं पाहायला मिळालं. तशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे केवळ निकावा झाला, परंतु महापालिका निवडणुकामध्ये यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा वापर जो आहे तो अधिक होऊ शकतो. त्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतं का आणि तशा प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगाकडून केलं जाते का? कारण या सर्वाधिक जास्त नगरपालिका निवडणुकामध्ये सर्वाधिक जास्त आरोप केले गेले की पैशाचा वाटप झालेला आहे मतदारांना. नगर परिषद नगर पंचायतीमध्ये साधारणतः ॲक्च्युली ज्या आपण काळजी घेतली होती त्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आपला या पैशांच्या वाटपांसंदर्भात आपण सर्व बँक आहेत किंवा मग ज्या पतसंस्था आहे यावर पूर्ण आपलं नियंत्रण आणि मॉनिटरिंग याच्यामध्ये आहे आणि या संदर्भात नगर परिषद नगरपंचायती संदर्भात ॲक्च्युली अराउंड 2.5 कोटी यामध्ये हस्तगत जप्त सुद्धा करण्यात आले होते आणि त्या संदर्भात संबंधितांविरुद्ध कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे केस देण्यात आली, काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आणि यावर आणि विशेष करून एअरपोर्ट आणि बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन यावर सुद्धा आपलं त्याच्यामध्ये पथक राहणार आहे. एक मिनिट थांबा, इकडचे एक उद्या जरा. You know, why taking these actions against तुम्ही म्हणतात जर मनीच्या युजसाठी, but the political party guys have been claiming against each other की the use of money was so blatant. काही ठिकाणी 5,000 पर वोट, 10,000 वोट, 15,000 वोट हे सगळं तिथे विजिबल आहे. तुमच्या मशिनरीला काही दिसणार नाही. व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन? ह्या संदर्भात तुम्ही काय मेजर्स घेतलेले आहेत का? हे जे तुम्ही सांगताय ते सगळे नुसते ठोकताळे आहेत की 2.5 कोटीचं फक्त हे झालं, पण दिस इज द मनी बीइंग सर्क्युलेटेड देयर. ते कॅन्डिडेट सांगतायत स्वतः. तर त्या संदर्भात इज देयर एनी काइंड ऑफ अ नाही, आता नगर परिषद नगर पंचायतीच्या बाबतीत आचारसंहिता भंगाच्या एकूण 29 तक्रारी आपल्याकडे आलेल्या होत्या. त्यापैकी 11 तक्रारी निकाली निघालेल्या आहे. 18 तक्रारी संदर्भात चौकशी सुरू आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगितलं की जी ॲक्च्युली पैसे जे आहेत पैसे संदर्भात 3,04,74,110 ही रक्कम जप्त करण्यात आली. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालं आहे आणि मद्य वाटपाच्या संदर्भात 1,46,144 लिटर मद्य आणि अंमली पदार्थ हे जप्त केले आहे आणि याशिवाय 4 तलवारी, 2 गुप्ती व 2 चाकू देखील जप्त केलेले आहे. अशाच प्रकारची उपाययोजना आपण महानगरपालिकेच्या आपण निवडणुकीमध्ये करणार आहोत. And they are mentioning that such action raised doubt about the credibility of the election process. What will be your answer on that? No, actually, basically, we have assessed everything. We have assessed the manpower requirement. We have assessed the electoral roll, and actually, we have also identified Dubar voters, and the exercise of Dubar voter has also been undertaken. And as far as the electronic voting machine, that also we have assessed. So a sufficient number of electronic voting machine is available. Error-free electoral roll is there, and we have to conduct these elections under any circumstances before 31st January, as per Honorable Supreme Court mandate. So actually, basically, all the preparations for the elections are there, and when we were ready for the election, then only we have declared the elections. On the app and the voting site that you mentioned, the website in which anomalies will be regularized, or what are the steps that are being taken to delete these anomalies?
See, actually, as far as the Dubar voters are concerned, the number one, like actually, whichever voters which are marked as Dubar and the double star has been marked, so these voters are contacted by the municipal commissioner and their officers and staff, and actually, option has been taken from the voter in which polling station he will vote, and accordingly, it is marked in the electoral roll, and in other polling station where his name is appearing, so there also it is marked that he will vote at a particular polling station. So he will be allowed voting in a particular polling station, not other polling station. As far as the other, let me complete her question. So as far as the other voters are concerned who have not responded, so there in that case, if those voters come for voting at the polling station, then Hami Patra will be taken from those voters, and on the basis of that Hami Patra and on the basis of preliminary inquiry by the presiding officer, he will be allowed to vote. So will you be taking action against hate speech? Everyone's talking about Muslim mayor. So once this thing starts, the process starts, will you be taking strong action against this? Yeah, definitely. Actually, there has been committee formed. So, which actually during my briefing, I have told you about the committee, and that committee is actually formed under the chairmanship of municipal commissioner. And also, if it involves more than one municipal corporation, there is also state level committee, which is actually headed by my secretary of the state election commission. So these committees are empowered to take action against such incidents. समजा जानेवारीला मकर संक्रांतीची सुट्टी आहे कारण 15 जानेवारीला परत मतदान आहे. सलग सुट्ट्या लागल्यामुळं या मतदान प्रक्रियेवर मतदानासाठी जास्त लोक येतील असं वाटतं, फरक पडेल असं वाटतं का? कारण शुक्रवारची सुट्टी घेऊन लोक सुट्ट्या घेऊ शकतात सलग. ऍक्च्युली या सर्व गोष्टी कन्सिडर करून आणि ज्या दिवशी ऍक्च्युली जास्तीत जास्त मतदान होईल हे याचा अभ्यास करूनच आम्ही 15 जानेवारी ही डेट फायनल केलेली आहे. Just for the readers, can you just narrate what's the timing for the counting and what's the timing for the voting? हा एक प्रश्न सर. आणि दुसरा, as you are very much here, the Angar Nagar Parishad election just hog notoriously the headlines and limelights across. So can you just tell us what's the reality, how it has been handled by the state election commission, the local officers, and if to avoid such kind of this notorious experience, what are the other steps being taken by ACC? See, actually, the time for the poll will be 7:30 from 7:30 in the morning till 5:30 in the evening. So time for the poll will be 7:30 in the morning till 5:30 in the evening. And at 5:30 in the evening, so actually whatever voters, those are in the queues, those also will be basically taken for the voting. So the procedure is that you go to the last voter standing in the queue and start distributing the cheats, and those voters will be allowed to vote. That's one thing. Second thing, as far as the Angar Nagar Panchayat is concerned, so there were actually complaints about filing of nomination. So there was actually allegations that pressure has been put on that candidate, and that candidate is getting prevented from filing of nomination. So we actually take swift action. So we discussed with the collector and SP, and collector SP provided a lot of security to the candidate, and she was able to file the nomination. So now, but during the scrutiny of the nomination, her nomination was rejected, and actually the scrutiny of nomination is basically a quasi-judicial process, and that only can be challenged in the civil court. So accordingly, the case went to the civil court, and civil court dismissed the case. वाघमारे साहेब, एक आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गामध्ये बरेचसे आरोप झाले राजकीय पक्षांकडून की पैसे वाटप खूप मोठ्या प्रमाणावर झालं. या सगळ्या प्रचाराच्या काळात शिवसेना आमदार निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन केल्याचा त्यांचा दावा आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी साधारण 25 लाखांची कॅश त्यांनी या काही व्हिडिओ किंवा त्या माध्यमातून दाखवून दिली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे या बाबतीतली तक्रार केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचे असे आरोप आहेत की या संबंधित व्यक्तीवर कुठलीही कारवाई झाली नाही, पण निलेश राणे यांच्यावर मात्र स्थानिक पोलिसांनी ट्रेसपासिंग आणि अनेक गुन्हे दाखल केले. त्यांना असं सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाला स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने काही कारवाई केली आहे का,
त्याच्यामधली सत्यता पडताळून पाहिली आहे का, या बाबतीत आता आपण काय सांगणार? नाही, यामध्ये आता ही जी रक्कम आहे ही एक रक्कम ऍक्च्युली बेडरूम मध्ये होती, बेडरूम मध्ये जप्त करण्यात आली. आणि बेडरूम मध्ये जे कारण की हे मतदारांना वाटप करताना असं ऍक्च्युली त्याच्यामध्ये निदर्शनास आलं नाही मतदारांना ऍक्च्युली. आणि मतदारांना वाटप करताना निदर्शनास आलं तर तो डेफिनेटली गुन्हा ठरला असता. मात्र ही बेडरूम मध्ये दिसून आल्यामुळे त्याच्यामुळे ही केस जी आहे ती एक केस तिथले जे कलेक्टर आहेत, कलेक्टर सिंधुदुर्ग यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे दिलेली आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. सर सर जैसे वोटर जिस टाइम पे जो है उनका फोकस तो डाल दिया जाता है, फिर भी जो वोटर्स है वो अपना वोट नहीं डाल पाता। जिस तरीके से पहले चैलेंजिंग वोट हुआ करते थे, लेकिन जो अधिकारी है वो उनको ये कहते हैं कि आपका वोट डल चुका है, आप अब वोट नहीं डाल सकते। तो उन वोटर्स के लिए क्या होगा जिनका ऑलरेडी कोई बोगस वोट डाल के चला जाता है? नहीं, ये जो होता है ना, जो एक्चुअली वोटर जो है उसका वो वोटर्स अगर वोट करने के लिए आता है और वहाँ पे उसको दिखाई दिया कि उसके नाम से और कोई वोट करके चला गया, तो उसमें एक्चुअली उसको जो वोट है उसको टेंडर वोट बोलते हैं। उसको एक्चुअली वो बैलेट पेपर पे उसको वोट करने दिया जाता है और वो जो पेपर है बैलेट पेपर वो अलग लिफाफे में रखते हैं। सर बहुत सारे अधिकारी जो है वो पहले कहते हैं कि आपका वोट डल चुका है, आप वोट नहीं डाल सकते। नहीं, टेंडर वोट वो कर सकता है, he can actually vote, but his vote will be termed as a tender vote. Sir, I know that there has been always a stipulation from the any kind of an EC officer or from your side that the strong rooms cannot be poached or strong rooms cannot be tampered. But a lot of political parties and those who are individually contesting the elections are making such kind of noise about somebody is entering there. कालची एक इंटरेस्टिंग आहे की कोणीतरी उंदराने म्हणे ते तोडली वगैरे. The reported that. Maybe truth or not, we don't know. So, can you just tell us what are the arrangements being made basically to keep this entirely secure and have a total safety around this entire strong room? So we have taken sufficient measures for the security of the strong room. Number one, the CCTV cameras. So CCTV cameras have been installed, and since the electronic voting machine has to keep for a very long time. So the polling was on 2nd, and then actually counting is on 21st. So actually we ensured that these CCTV cameras have got sufficient memory space. And wherever the memory space was not sufficiently available, there we have directed the returning officer to install additional new cameras there so that sufficient memory space is available. And in some of the places, candidates have also put up their CCTV cameras. The candidates have also been allowed to put up their lock on the strong room, and actually they have been allocated spaces so where they can actually see the actual proceedings of the see the door of the strong room, and fumigation has also been done. So I have also basically read about, like in one strong room, basically there was some gap in the door because of the rat, but then it was found that it was because of rat. There was no manual intervention in that. व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जे आहे, कारण की ही ऍक्च्युली मल्टी मेंबर इलेक्शन असल्यामुळे आता सध्या जे व्हीव्हीपॅटचं जे डिझाईन आहे ते व्हीव्हीपॅटचं डिझाईन फक्त सिंगल मेंबरसाठी आहे. आपल्या निवडणुकामध्ये एका वॉर्डमध्ये 4 लोकांना निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे 4 मेंबरसाठी व्हीव्हीपॅट अजूनही डिव्हाइस झालेली नाही आहे. या संदर्भात देशातल्या सर्व राज्य निवडणूक आयोगांनी एक कमिटी, टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये IIT, IIMचे प्रोफेसर्स, IIT आणि ISCचे प्रोफेसर्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांनी आमच्यासाठी म्हणजे राज्य निवडणूक आयोगासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांनी डिझाईन केलं. पण व्हीव्हीपॅटचं डिझाईन अजूनपर्यंत त्यांनी तयार केलेलं नाही, कारण की व्हीव्हीपॅट डिझाईन हे 4 याच्यामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचं डिझाईन खूप कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग आहे. आणि त्यामुळे हे डिझाईन तयार झाल्यानंतर मग ते डिझाईन फिजिबल असेल तर त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आपल्याला वापरता येईल. आणि त्याच्यामुळे सध्या जे निवडणुकीचे जे अधिनियम आहेत, नियम आहेत, त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही आहे. 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्याची तरतूद करण्यात आली होती, मात्र व्हीव्हीपॅट संदर्भात कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आहे. एक मिनिट. बहुत सारी ऐसी सीट्स होती है जहाँ पर 1-2 वोट से कैंडिडेट जीत जाता है, तो ऐसी सीट पे अगर ऐसी चीजें हो सकती है, हुई सपोज basically the provision is that whichever tender votes are never counted.
So what is like point of like actual candidate is voting, he is giving tender vote, but they are not being counted. So what is the point of actual candidate is voting? actually, when a particular voter votes, when a particular voter votes, so basically which voter as against the tender vote has voted, that's actually difficult to find out. So basically the electronic voting machine will indicate how many total number of votes and how many votes has been polled by each of the candidates. That only information will be available. So But this, how are you finding this bogus voter? So Bogus voter, basically sir. bogus voter never vote. see, there is a provision for the bogus voter. So when the voter comes, then suppose if the polling agents are there, so polling agent also are safeguards. So if the polling agent finds that this voter is not the real voter, he is a bogus voter, then they can raise the objection. And if they raise the objection, the presiding officer is empowered to do the summary inquiry. And if in the summary inquiry, if it is found that the voter is bogus voter, then so procedure I already told you. No, एक मिनट मैडम हाँ मैडम और उन्होंने वोटिंग कार्ड बनाया और उनका राज्य बोलेगा कि दूसरे राज्य का भी है ऑलरेडी वोटिंग कार्ड, तो डबल वोटिंग कैसे करते हैं मुंबई में? उनको अलाउड है क्या? नहीं देखिए, मुंबई में जो है ना, बाकी के स्टेट के जो मतदार है यहाँ पे वोट देने का अधिकार नहीं, इसमें एक्चुअली ये जो है ना प्रभाग, जो गलत प्रभाग में आ गए, उनको एक्चुअली सही प्रभाग में डालने के लिए हमने महापालिका आयुक्त को पूरे पावर दिए है। और महापालिका आयुक्त ने उसमें ऐसे जो वोटर्स जो गलत प्रभाग में आ रहे हैं उनको करेक्ट प्रभाग में उन्होंने डाला है। एक मिनट अनुराग एक मिनट अनुराग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा बदल केलेला नाही आहे। आणि याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये मॅन पॉवरचा पण थोडं कमतरता आहे आणि त्याच्यामुळे घरी त्या मशीन्स नेऊन त्याच्यामध्ये वोटिंग करणं ते शक्य नाही, कारण की आता यामध्ये मुंबईमध्ये तर एकच आहे उमेदवार निवडून द्यायचा, पण बाकी महापालिकेमध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहे आणि त्याच्यामुळे कंट्रोल युनिट आणि 4 असं बॅलेट युनिट जे आहे ते घरी नेऊन आपण देणार आहोत। याशिवाय तिथे व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा करणार आहोत आणि रॅम्पची व्यवस्था तर प्रत्येक मतदान केंद्रावर आहेच। साहेबांना मी बोलवलं आहे आणि डीजींसोबत सुद्धा मी याचा आढावा घेणार आहे आणि यामध्ये असं काही राहून गेलं असेल तर त्या सुद्धा बदल्या मी ताबडतोब करायला सांगणार आहे।